अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपीला वेगवान, जलद, अचूक तपास करून अवघ्या 3 तासात मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा केला तपास. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चीफ, चाणक्य न्यूज, चॅनल इंडिया. दिनांक 8/7/2026 रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड हद्दीतील रेल्वे गेट येथे एका अनोळखी पुरुषास जखमी अवस्थेत इलाजाकामी सरकारी दवाखाना अकोला येथे भरती करण्यात आले होते, परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील इसम मृत पावल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे मर्ग क्रमांक 37/2026 कलम 194 भारतीय न्याय संहिता दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर मर्ग दाखल होताच रात्रीच्या दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांना सदरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती काढण्याबाबत आदेशित करण्यात आले होते आणि यावरून पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांनी सरकारी दवाखाना येथे भेट देऊन मृतकाची पाहणी केली असता मृतकाच्या अंगावर ठिकठिकाणी जखमीचे निशाण दिसून आल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचं समजल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे 2 पथक तयार करून सदर पथकात संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून सदरील संशयास्पद अकस्मात मृत्यू प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले. सदर पथकाने मृतक यास उपचाराकामी दवाखान्यामध्ये घेऊन येणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती घेतली असता सदरील इसम हा परिसरात मिळून आला नाही आणि त्यामुळे सदरील व्यक्तीचा तांत्रिकदृष्ट्या आणि गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदरील संशयित व्यक्ती हा सुरेश रतनलाल अग्रवाल, राहणार मोहरी देवी, खंडेलवाले शाळेच्या मागे भारती प्लॉट, जुने शहर, अकोला असल्याने त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने प्राथमिकदृष्ट्या असे सांगितले की यातील मृतक राजू पांडुरंग इंगळे, वय वर्ष 42, राहणार फडकेनगर, शिवराणा चौक, डाबकी रोड, अकोला याला पैशाच्या आणि जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण केल्याचे आणि सदरील मारहाणीमध्ये राजू इंगळे याचा मृत्यू झाल्याचं समजत आहे.